महेश नागरी सहकारी पतसंस्थेला 4,44,00,000 रुपयांचा झाला नफा। तळागाळातील गरजूंना आर्थिक मदतीचा हात देत विकासाच्या मुखप्रवाहात आणण्यासाठी मौलाची झाली आहे मदत। भाग भांडवल ठेवीत होणारी वाढ आणि कर्ज वाटप एनपीए कमी ही आहेत ठळक वैशिष्ट्य। अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवत मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात पतसंस्थेने 4,44,00,000 रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय। पतसंस्थेच्या नेट एनपीए कमी झालाय। या पतसंस्थेला महाराष्ट्रात नंबर 1 ची पतसंस्था बनवण्याचा मनोदय चेअरमन मंचकराव पाटील यांनी व्यक्त केलाय। चेअरमन पाटील यांनी पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती देताना सांगितलं की पतसंस्थेची वाटचाल माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे। मार्च अखेर मागील वर्षांपेक्षा 2555.30 लाख रुपयांची वाढ होऊन 170,76,23,000 रुपयांवर पोहोचली आहे। चालू आर्थिक वर्षात 115,58,00,000 कर्ज वाटप करण्यात आले आहे। रिझर्व्ह बँक सहकार खात्याच्या नियमाचे पालन करीत पतसंस्थेने विश्वासार्हता जपली आहे। याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चेअरमन मंचकराव पाटील, उपाध्यक्ष बाबूराव सचिव RN वलसे यांचे अभिनंदन केले आहे। माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी महेश नागरी संस्था ही ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर व छोटे व्यापारी यांचा आधार बनत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। पतसंस्थेने केवळ नफा कमवणे हा उद्देश ठेवला नाही, तर तळागाळातील सामान्य गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पतसंस्थेने मिळवलेल्या या यशाबद्दल पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे।